शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी यांच्या पोस्टरला जोडे मारून जाहीर निषेध करण्यात आला। भैयाजी जोशी यांनी महाराष्ट्रात राहून मराठी भाषेचा अवमान केला असून खाजगी राजकारणाच्या अनुषंगानं गुजराती लोकांना मदत मिळवण्यासाठी त्यांनी हा कृत्य केलेला आहे, असा आरोप शिवसेनेनं केला। मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अनेक हुतात्म्यांनी आपले प्राण अर्पण केलेत, मात्र भैयाजी जोशी यांनी त्यांचा अवमान करून राज्यातील मराठी लोकांची भावना दुखावली आहे, असा दावा शिवसेनेनं केला। मिरजेतील महाराणा प्रताप चौकात हे आज आंदोलन करून त्यांच्या पोस्टरला जोडे मारण्यात आले। यावेळी मिराज शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे, महादेव हुलवान, किरण कांबळे, महिला जिल्हा प्रमुख मनीषा पाटील, शाकिरा जमादार आणि इतर शिवसेनेचे पदाधिकारी व महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जे काल राष्ट्रीय स्वयंसेवकाचे भैयाजी जोशी जे मराठी भाषेला हद्दपार करण्याचा जे प्रयत्न केलेला आहे, महाराष्ट्रामध्ये 106 हुतात्म्यांनी जे मराठी भाषेसाठी आत्मबलिदान दिलेलं आहे त्याचा त्यांना विसर पडलेला आहे। कारण या भैयाजी जोशींना एवढं माहित नाही आहे, मराठी म्हणजे आपली आत्मा आहे, मराठी म्हणजे महाराष्ट्राची शान आहे। याला जर त्यांनी जर हद्दपार करण्याचा जर प्रयत्न करत असतील आणि ज्या भागामध्ये म्हणून या भागामध्ये त्यांनी गुजरातीला प्रेम मिळावं आणि गुजराती आपल्याकडे इलेक्शन मध्ये आपल्या बाजूने यावेत यासाठी जे त्यांनी अपशब्द वापरलेला आहे। सर्वप्रथम भाजप व त्यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवकाचा आम्ही मिरज शहर शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो। कारण महाराष्ट्र म्हणजे मराठी भाषा, महाराष्ट्र म्हणजे सर्व धर्मीय समभाव आणि मराठी भाषेबद्दल जे अपमान करणारे या भैयाजी जोशीचा त्यांचा जाहीर निषेध आहे। आज मिरज शहर शिवसेनेच्या वतीनं त्या भैयाजी जोशीला आम्ही जोडे मारून आंदोलन केलेलं आहे। कारण जे काल उद्धव साहेबांनी म्हणले की अशा लोकांच्यावर जे महाराष्ट्रामध्ये फूट पडाल्यात त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि जातीमध्ये तेढ निर्माण करणारे अशी काही कीड असतात त्या किडींना जशाच तसं उत्तर द्यायला पाहिजे, एवढंच या ठिकाणी सांगतो। येणाऱ्या काळामध्ये भाजपनं असू दे व त्यांची पिलावं असू दे व्यवस्थित बोलावं आणि समाजामध्ये तेढ लावून भांडण निर्माण जर करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना शिवसेना जशाच तसं उत्तर दिलं जाईल।